हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि होळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. तर इथं आज माझं पिल्लू स्वयंपाक करायला बसलं होतं, कारण की मला बोलत होता की तू रोज स्वयंपाक करते ना, आज माझ्या हातची टेस्ट बघ. आज मी होळीनिमित्त मी स्वयंपाक करतो, छान अशी भाजी वगैरे तुला बनवून देतो, बघ कशी लागती. तर इथं शिवची सकाळ सकाळ मस्ती चालू होती. स्वयंपाक वगैरे काय बनवत नव्हता, नुसतं म्हणायचं मला पण तुझ्यावानी सगळं करायचे. तर त्याला बसवलं होतं आणि असंच आमचा मस्ती करत दिवस गेला. खाली होळीची छानपैकी तयारी झाली होती, तर आम्ही पण गेलो होळी पाहायला. इथं आमच्या महिला मंडळांची रांगोळीचा कार्यक्रम चालू होता, म्हणजे बाकीचं सगळं आवरून घेतलं होतं. आम्हाला लेट झालं होतं थोडंसं जायला, त्यामुळं रांगोळी काढत होत्या त्या. आणि मी ब्लॉग काढणार होते हे सगळ्यांना माहीत होतं, त्यामुळे चांगला सपोर्ट करत होत्या, हाय वगैरे करत होत्या. आणि सगळ्या अशा छानपैकी तयार होऊन आलेल्या होत्या. ह्या दोन अजून आमच्या यूट्यूब ब्लॉग बनवतात, त्या आत्ता काय सध्या त्यांनी व्हिडिओ स्टार्ट नाही केलेला, पण त्या पण दोघे बनवतात, त्या पण छान बनवतात, त्या पण यूट्यूब स्टार येतं. तर इथं आमची चिलीपिली गँग छानपैकी मस्ती चालू यांची. ते पण हाय हाय करत होते. काहींना लेट करंट पण लागतोय. आणि इथं मस्त हळदी कुंकू वगैरे कार्यक्रम झाला सगळ्यांचा, सगळ्यांनी तयारी करून घेतली होती. ही आई आमची लेट आली होती, शिवची फेवरेट आई आहे, त्यांची मस्ती चालू होती. आणि इकडे पोरं पण खूप खुश होते की काहीतरी नवीन, आणि शिवची पहिलीच असं म्हणजे काहीतरी कार्यक्रम आहे सगळ्या अपार्टमेंटमध्ये, आणि सगळे चिलीपिली गँग एकत्र आलेत असं काहीतरी पहिल्यांदाच होतं, त्यामुळे शिव पण खूप खुश होता. तर इथं आमचा मुद्दू काय करतोय बघा. माती का खेळतोय, माती का खेळतो. अशी मस्ती आमची चालूच असते आणि कायम आम्ही असंच एकत्र असतो. आणि शिवला खूप मस्त वाटत होतं की, कारण की असं पहिल्यांदाच सगळे एवढे आवरून वगैरे खाली आलेत आणि हे काय आहे, तर हे सगळे तो निरीक्षण करत होता, पाहत होता. आणि हा दादा त्याला भवरा खेळायला शिकवत होता, त्याला खूप छान येतो, हातावर घेतो. पण आत्ता पहिल्यांदा व्हिडिओ काढायला गेला आणि ते आलाच नाही, नेक्स्ट टाईम घेतला. आणि शिव पटकन पकडतो त्याला आणि तो खाली पडतो, तेव्हा खूप खुश होतो शिव. त्याला असं नवीन नवीन करायला खूप आवडतं. आणि इथं फायनली आमची होळी पेटली, सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली. मी व्हिडिओ काढते त्यामुळे मी काय त्याच्यात नाही आहे. छानपैकी पूजा वगैरे केली. आणि जशी ही होळी पेटली तसेच आपल्या आयुष्यात जे दुःख वगैरे काही असेल ते सगळे निघून जावे, प्रत्येकाच्या आयुष्यातले दुःख निघून जावे. आणि अशी ते आपण वेडा वगैरे मारतो ते मारून घेतला. आणि असा होता आमचा म्हणजे होळीचा कार्यक्रम. तुम्हाला आवडला का? अजून काय काय कसले ब्लॉग बघायला आवडतील ते नक्की सांगा, ते ब्लॉग तुम्हाला भेटून जातील. आणि लवकरच आपण इन्स्टावर पण व्हिडिओ टाकत जाणार आहोत, तर त्याला पण सपोर्ट करा. थँक्यू सो मच.